घरामध्ये अस्वस्थ वाटत असेल, मुंग्या वारंवार निघत असतील, खूप झुरळं घरामध्ये होत असतील, ढेकणांचं प्रमाण वाढलं असेल, भीती वाटते घरामध्ये, असं निगेटिव्ह वाटतं किंवा असं वाटतं की काहीतरी आहे पण जाणवतंय पण कळत नाहीये, अशा वेळेला काय करायचं, एक सोपा उपाय सांगते. गुप्त नवरात्र येत आहे 19 तारखेपासून, माघी नवरात्र देवीचं सुरू होत आहे. तर या नवरात्रीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता किंवा कोणत्याही अमावस्येला, पौर्णिमेला, त्याचप्रमाणे शनिवारी हा उपाय तुम्ही करू शकता. त्यासाठी काय करायचं आहे, एक लिंबू घ्यायचा आहे. त्या लिंबाला थोडंसं वरचा भाग कापून घ्यायचा आणि लिंबाचा गर चमच्याने आतून सगळा काढून घ्यायचा. त्या लिंबामध्ये मोहरीचं तेल भरायचं आणि एक कापसाची वात बनवायची. ती वात खोबरेल तेलामध्ये, जे पॅराशूटचं तेल येतं खोबरेल तेल, त्यामध्ये ती वात भिजवायची आणि त्या लिंबामध्ये ती लावायची. बरं का, लक्षात घ्या, खोबरेल तेलामध्ये भिजवायची आणि मोहरीच्या तेलामध्ये ती लावायची, त्या कापलेल्या लिंबामध्ये तेल भरून. आणि मग आता ती लावल्यानंतर देवाच्या समोर एखादी तुम्ही वाटी किंवा काय ह्याच्यामध्ये पणती, त्यामध्ये तुम्ही ते लिंबू ठेवा आणि ती वात लावा. ती वात लावल्यानंतर देवी कवच तुम्हाला गुगलवरती मिळेल किंवा तुम्ही जर का माझा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केला तर स्तोत्र मंत्र आणि यंत्र नावाचा माझा टेलिग्रामला ग्रुप आहे, पेज आहे, त्यामध्ये तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला देवी कवच तिथे मिळेल. तर ते देवी कवचचे तुम्हाला 11 पाठ वाचायचे आहे. तोपर्यंत तो दिवा चालू राहील, शांत होईस्तवर. ज्या वेळेला दिव्यातलं तेल संपेल, दिवा शांत होईल तेव्हा मग तो रात्रभर चालला तर रात्रभर चालू दे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते लिंबू कुणाच्याही पायदळी पडणार नाही याची खात्री घ्यायची. एखाद्या झाडामध्ये किंवा जमिनीमध्ये तुम्ही ते टाका, झाडाच्या पायथ्याला तुम्ही ते टाकायचं आहे, पण ते पायाला लागणार नाही कुणाच्या, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर जमिनीमध्ये खड्डा करून तुम्ही ते पुरून देऊ शकता किंवा तुम्ही सरळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता, समुद्रामध्ये पण तुम्ही ते विसर्जन करू शकता. अशा पद्धतीने करा, तुम्हाला असलेला त्रास तात्काळ नाहीसा होईल. हा उपाय जर तुम्ही 9 दिवस केला नवरात्रीचा तर तुम्हाला त्याचे असंख्य लाभ होतील. घरातलं वातावरण पूर्णपणे चेंज होईल. तर हा उपाय जरूर करा. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.